मुंबईतला पहिला गणपती 132वा वर्ष 1896 मध्ये. म्हणजे बघा हिस्ट्री पण आहे आपल्या सणांच्या मागे. 1905 साली झाली. 121वा वर्ष आहे या बाप्पाचं. नमस्कार मंडळी, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबईतले पहिले 5 गणपती दाखवणार आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळे गणपती आपल्या मुंबईच्या गिरगावातच आहेत. जवळ आहे. तुम्ही एकाच बेल्टमध्ये गणपती सगळे करू शकता. आणि इकडे पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. इकडे काही कॉम्पिटिशन नाहीये की आमचा गणपती मोठा, आमची मूर्ती मोठी, आमची मूर्ती क्रिएटिव्ह, आमचं मंडळ मोठं, असं काही नाहीये. अगदी पारंपरिक पद्धतीने भक्तिभावाने हा गणेशोत्सव साजरा केला जातो. तर चला या व्लॉग मध्ये मी तुम्हाला आपले मुंबईतले पहिले 5 गणपती दाखवतो. आता आपण आलो आहोत केशवजी नाईक चाळमध्ये. मुंबईतील सर्वात पहिला गणेशोत्सव तो म्हणजे इथे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सुद्धा या मंडळाला भेट देऊन गेले आहेत. तर चला तुम्हाला दाखवते केशवजी नाईक चाळ मधला मुंबईतला पहिला गणपती. हा गणपती ना कॉम्पिटिशन्स आणि मोठा मंडळ, आमचा गणपती फेमस, आमचा गणपती श्रीमंत, ह्या सगळ्यापासून कोसो दूर आहे. आणि एकदम छान आणि पारंपरिक पद्धतीने ह्याचं आगमन सुद्धा होतो पालखीतून. आणि खूप छान मंडळ आहे. चला आता मी तुम्हाला गणपती दाखवते. तर अशी बाप्पाची मूर्ती, बाप्पाच्या मूर्तीची साईज सुद्धा तुम्ही पहा. ओके, आणि खूप छान आहे. खूप सुंदर. आणि बरेच दिग्गज सचिन तेंडुलकर पासून पॉलिटिशियन्स पासून सगळे इकडे भेट देऊन गेलेले आहेत. या वर्षी मंडळाचं 133rd इयर आहे. मी तुम्हाला सांगितलं इथे बरेच दिग्गज येऊन गेले आहेत. इकडे ह्या लोकांनी ऑलरेडी बाहेरच एंट्रीकडे इकडे बाप्पा आहेत, इथे बॅनर लावलेला आहे कोण कोण येऊन गेलं आहे. इथे बघा सचिन तेंडुलकर आहे, अमित शाह आहे, अभिषेक बच्चन आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर, उद्धव ठाकरे पासून एव्हरीबडी हॅज कम ओव्हर. हलकी ज्याच्यातून बाप्पाचं आगमन होतं. एकदम ट्रेडिशन. आणि ही चाळ पण एवढी सुंदर आहे ना, सगळे पारंपरिक कार्यक्रम इकडे होतात. आता आपण आलो आहोत दुसऱ्या गणपतीला. आणि दुसरा गणपती आपला विराजमान होतो जितेकरवाडीमध्ये. आणि या वर्षी ते लोक साजरा करत आहेत 132वा वर्ष. इथे यावेळी ते लोकांनी अष्टविनायक वारी सुरू केली आहे गिरगावमध्ये. सिद्धिविनायक सिद्धटेक गणपतीची थीम यांनी घेतलेली आहे यावर्षी. हा बाप्पा आहे आपला. दरवर्षी एवढाच बाप्पा असतो. भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने देखील जितेकरवाडी हा गणेशोत्सव साजरा करतो. तर तुम्ही सुद्धा गिरगावात आला तर मग जितेकरवाडीमध्ये येऊन बाप्पाचं दर्शन नक्की घ्या. मग 2 वर्षांनी 2 गणपती मंडळाची स्थापना झाली 1896 मध्ये. त्यातलं पहिलं म्हणजे जगन्नाथ चाळ, जी फणसवाडीमध्ये आहे. आणि इथला बाप्पा पण एकदम असा छोटूसा आणि पारंपरिक पद्धतीने ते गणपती साजरा होतो. तर मग तिसऱ्या गणपती मधला पहिला बाप्पा आहे जगन्नाथ चाळ इन फणसवाडी. आता मी आली आहे तिसऱ्या गणपतीकडे. कारण 1896 मध्ये 2 गणपती मंडळांची स्थापना झाली. त्यातलं एक म्हणजे कामतचाळ गणेशोत्सव मंडळ. तर हा बाप्पा आहे कामतचाळ गणेशोत्सव मंडळाचा. आणि 3rd गणेश फेस्टिवल या वर्षी साजरा करत आहे 130वा वर्ष. म्हणजे बघा हिस्ट्री पण आहे आपल्या सणांच्या मागे, विच इज जस्ट अमेझिंग. आता आपण आलो आहोत 4थ्या क्रमांकावरती जो बाप्पा आहे तिथे. सोमनचाळ गणेशोत्सव मंडळ, जे केळेवाडी गिरगाव मध्ये आहे. तुम्हाला थोडं फिरावं लागेल, पण केळेवाडी बोला आणि तिकडे तुम्ही पुनावाला बिल्डिंग जरी बोलला तरी तुम्ही इकडे पोहोचणार. आणि हा बाप्पा इतका सुंदर आहे. याची स्थापना 1905 साली झाली. आणि या वर्षी 121वा वर्ष आहे या बाप्पाचं. आणि ही जी पेंटिंग्स वगैरे तुम्ही बघताय, हा कृष्णा इथे बघताय, हे स्वतः मंडळांच्या पोरांनी केलेलं आहे. म्हणजे एवढी पॉझिटिव्ह वाईब आहे इकडे. बाप्पा पण छान छोटूशी मूर्ती आहे. पारंपरिक पद्धतीने इकडे गणेशोत्सव साजरा केला जातो. आपण आलो आहोत 5व्या गणपतीकडे, जो विराजमान होतो आंबेवाडीमध्ये. सो दिस इज आंबेवाडी गणेशोत्सव मंडळ. या मंडळाची स्थापना 1916 साली झाली. आणि येस, छोटी मूर्ती आहे आणि एकदम पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव इथे देखील साजरा केला जातो. अशा पालखीमध्ये बाप्पाला आणलं जातं. म्हणून मी म्हटलं की पारंपरिक पद्धतीने अगदी भक्तिभावाने हे लोक साजरा करतात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. इंस्टाग्राम वरती आणि फेसबुक वरती माझं पेज चमचमीत खाऊला नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला कोणता गणपती जास्त आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.